अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भव्य मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये 43 डिग्री तापमानामध्ये सुद्धा मातंग समाजाच्या तरुण माता भगिनी मोठ्या प्रमाणात सामील झालेल्या होत्या। या मोर्चामध्ये आरक्षणाचे उपवर्गीकरण त्वरित करण्यात यावे, उपवर्गीकरण होत नाही तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी हमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। तसेच या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव, कार्यकर्ते, नेते सामील झाले होते। हे सांगण्याचं काम या ठिकाणी काही वक्त्यांनी केलेलं आहे, परंतु या ठिकाणी सांगत असताना मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा भाग सांगतो की आमचे मोठे बंधू बौद्ध बांधवांना एक गैरसमज झालेला आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये बौद्ध बांधव मातंग समाजाचा बौद्धिक आणि चर्चेच्या माध्यमातून मतभेद समोर आलेले आहे। राज्य सरकारला सगळं माहित आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण करत असताना मागासवर्गीय समाजातील दोनच समाज हे ताकदवर समाज आहे। त्यामध्ये एक बौद्ध पूर्व शर्मीचा महार आणि दुसरा हा मातंग समाज आहे। परंतु खऱ्या अर्थाने माझ्या मोठ्या बांधवांचा गैरसमज दूर करत असताना मी या ठिकाणी मुद्दामून सांगू इच्छितो की आमच्या मोठ्या बंधूंना, बौद्ध बांधवांना वाटतं की ही चळवळ, हे आंदोलन, ही लढाई हे मातंग समाजाने सुरू केलेली आहे। त्यांचा असा गैरसमज झाला की आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाने आंदोलन सुरू केलेलं आहे। परंतु मी या ठिकाणी आमच्या बौद्ध बांधवांना विचारतो की तुमचे साहित्यिक, तुमचे विचारवंत आतापर्यंत समोर का आलेले नाही? याचं कारण त्यांना माहित आहे की ही चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी 1950 ला आपल्याला आरक्षणाची अंमलबजावणी सुरू केली, या देशाला संविधान दिलं। 1956 पासूनच या आरक्षणाचं कमी जास्त वाटप होतं, त्यामुळं त्यांनी लोकूर समिती निर्माण केली, आता काही वक्त्यांनी सांगितली। त्यानंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब आणि कर्नाटकमध्ये 1960 पासून हे आंदोलन चालू झालं। खऱ्या अर्थाने या आंदोलनाला त्या राज्यातून सुरुवात झाली आणि हे आंदोलन 1960 पासून ते 2004 आणि 2006 पर्यंत सुप्रीम कोर्टात गेलं। सुप्रीम कोर्टाच्या 5 बेंचनी ते फेटाळलं आणि आता सुप्रीम कोर्टाच्या 7 बेंचनी, न्यायमूर्ती चंद्रचूड आणि भूषण साहेबांनी 7 बेंचनी हे आरक्षण मान्य केलं। त्यामुळे माझ्या बौद्ध बांधवांना विनंती आहे की तुम्ही आपसामध्ये दोन भावामध्ये भांडण करत असताना पुढे भविष्यामध्ये 59 जातीला आपल्या सोबत घेऊन आरक्षण हे खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा लावलं पाहिजे। 1950 पासून ते 1926 पर्यंत मागासवर्गीय लोकसंख्या ही 2 कोटीच्या वर गेलेली आहे। त्यामुळे आपल्याला हे 13% आरक्षण आपल्याला 20% घेऊन जायचं आहे। त्यामुळे या दोन्ही समाजाने मिळून जर आपण लढा उभा केला तर आपल्याला 20% आरक्षण भेटेल आणि सर्वांना समान वाटा भेटेल।